काल महावितरणची लाईट 4 तास नव्हती. अख्ख्या परिसरामध्ये 4 तास लाईट नाही म्हणजे सगळ्या जनतेला एटेच धरल्यासारखं झालंय. महावितरणनी लाईटीचा असं 4-4 तास लाईट गेल्याच्या नंतर लोकांनी अंधारात थांबायचं. लोकांना जो त्रास होतोय तो त्रास झाला नाही पाहिजे. महावितरण तुमचं बिल 500 रुपये थकलं तरी त्याची लाईट कापती आणि तुम्ही 4-4 तास लाईट नाही लोकांना, त्याच्याबद्दल तुम्ही काय उत्तर देणार आहे? कारण तर जनतेचा प्रश्न आम्हाला सर्वसामान्य माणसाला, पदाधिकाऱ्यांना, लोकांना, जनतेला तोंड द्यावं लागतंय. एवढा मोठा प्रभाग, या प्रभागामध्ये 4 तास काल लाईट नव्हती. त्याच्यामुळं मी महावितरणला आवाहन करेन की आपण असं करणं चुकीचं आहे. कारण जर 4-4 तास लाईट नसेल तर तिथल्या लोकांनी काय करायचं? अंधारात जायचं, अंधारात यायचं. अशा वेळेला कुणाची काही लुटपाट झाली, चोरी झाली तर याला कोण जबाबदार आहे? ह्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांना सुद्धा त्याचा त्रास झालाय. आणि काल जे लोकांना 4 तास लाईट नाही त्याचा जो त्रास झाला त्याच्याबद्दल मी महावितरणनी त्याचा खुलासा करावा की बाबा 4 तास लाईट काय कशामुळे नाही आली. कारण तर लोकांना सुद्धा तो प्रश्न कधी पडतो की आमच्या प्रभागामध्ये आमचे पदाधिकारी असतात आणि त्यांना मी फोन करत असतो आणि आम्हाला फोन आल्याच्या नंतर आम्हाला त्यांना काय जबाब द्यायचं? आम्हाला जर एखादी गोष्ट माहीत नसेल तर आम्ही त्यांच्याशी काय चर्चा करणार? आम्ही लोकांना काय सांगणार? लोकांसमोर काय म्हणून आम्ही जाणार? त्यामुळं महावितरणनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे की असं लाईट जाणार असेल तर पहिलेच लोकांना कळवलं पाहिजे की हा असा फॉल्ट आहे, या फॉल्टला एवढं तास लागणार आहे, 4 तास लागणार आहे, 5 तास लागणार आहे. लोकांना माहीत नसलं तर लोक वारंवार आम्हाला फोन करतात आणि मग अशा वेळेला आमची बी अडचण होती की आम्ही काय त्यांना उत्तर द्यायचं? 1 तासाने येणार आहे, 2 तासाने येणार आहे, 4 तासाने येणार आहे. त्यामुळं महावितरणनी अशी परत गल्लत करू नये की आपलं काम नेमकं किती आहे ते तुम्ही पुढे येऊन टीव्हीला येऊन सांगा ना की आमची 4 तास लाईट येणार नाही, हे अशा भागामध्ये हे काम चाललेलं आहे. पण तुम्ही काही माहिती न देता अचानक लाईट जाणं पब्लिकने काय समजायचं? मी महावितरणला पुन्हा तेच सांगतोय की 4 तास लाईट जात याचा अर्थ आपलं कामावरती नियोजन आहे का नाही आहे? जसं तुम्ही लोकांचं लाईट बिल 5 मिनिटात कमी करता, तिथं लाईट त्यांचं मीटर काढून नेता आणि 4 तास लाईट नसल्यावर लोकांनी त्याची जबाबदारी कोणावर सोडायची? तर मी महावितरणला आवाहन करतो की आपण लाईट गेल्याच्या नंतर ते किती वेळाने येणार आहे ते पब्लिकला कळवायला पाहिजे. त्याचं कुठंतरी व्हॉट्सअपला कुठंतरी कॉल केला पाहिजे. लोकांच्या मध्ये त्यांची बातमी टाकली पाहिजे की बाबा एवढ्या वेळा लाईट येणार नाही. आणि असं न सांगता लाईट अचानक जातील, 4 तासांनी येते, नागरिकांच्या फार त्याच्यामुळे अडचणी होत्यात. तर मी त्यांना विनंती करू इच्छितो की बाबा आपण लोकांना कळवा किती वेळाने लाईट येणार आहे, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की ही लाईट 2 तासांनी येणार आहे का 4 तासांनी येणार आहे. लोकांना काही माहित नसतं. तुम्ही 4-4 तास लाईट नाही आली तर त्या नागरिकांनी काय करायचं? सोसायट्यांनी काय करायचं? या परिसरामध्ये सगळ्याच लोकांना त्याचा एवढा त्रास झालाय की हा त्रास पुन्हा होऊ नये त्याची महावितरणनी काळजी घ्यावा. एवढंच मी सांगतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो.